नमस्कार सर्वांना. हर हर महादेव. श्रावण महिना सुरू झालेला आहे. भोळ्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणामध्ये तुम्ही हे 5 उपाय घरात नक्कीच करा. घरात सुख समृद्धी नांदेल. भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील मोठ्या संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या श्रावणात शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाची विशेष पूजा आणि काही सोपे अचूक उपाय ग्रहदोष, वंशदोष, कालसर्पदोष तसेच मानसिक आणि आर्थिक समस्या दूर करू शकतात. हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. श्रावणामध्ये कोणते उपाय करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नंबर 1. पंचामृत आणि बेलपत्राने अभिषेक. श्रावणात तांब्याच्या भांड्यात गंगाजल, दूध, दही, तूप, मध आणि साखर मिसळलेले शुद्ध पाणी पंचामृत शिवलिंगावर आपण अर्पण करू शकता. त्यानंतर 11 किंवा 21 अखंड बेलपत्रावर चंदनाचा लेप लावून तुम्ही ओम नमः शिवाय लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा. नंबर 2. शमीची पाने. अखंड तांदळाचे दाणे अर्पण करावे. पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर 5 किंवा 11 शमीची पाने आणि अख्खे तांदूळ अक्षता अर्पण करावे. फायदे. शमीची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत. ही पाने अर्पण केल्याने शनीची 7.5ची ठेया, राहू व केतूचे दुष्परिणाम आपल्यावर असतील ते शांत होण्यास मदत होते. तसेच यामुळे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही निर्माण होते. नंबर 3. महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवायचा जप करणे. श्रावणामध्ये शिव मंदिरात बसून रुद्राक्ष माळेचा वापर करून महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवायचा किमान 108 वेळा जप करावा. संध्याकाळी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा. फायदे. या नामजपामुळे कालसर्पदोष, पितृदोष, अकाली मृत्यूची भीती आणि असाध्य रोगापासून तुमचा बचाव होतो. नंबर 4. धोत्रा आणि भांग याचे अर्पण. पूजेच्या वेळी भगवान शिवाला धोत्रा, भांग, आकड्याची, मंदारची पांढरी फुले अर्पण करावीत. फायदे. धोत्रा आणि भांग अर्पण केल्याने छुपे शत्रूमुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा, भीती आणि अडथळे दूर होतात आणि जीवनात स्थिरता येते. नंबर 5. दुधाने आणि गंगाजलाने अभिषेक करणे. श्रावण सोमवारी किंवा रोज सकाळी शिवलिंगावर तांब्याच्या तामकातून गंगाजल मिश्रित शुद्ध पाणी अर्पण करावे. यासोबतच कच्च्या दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक केल्याने मानसिक ताणतणाव दूर होऊन आरोग्य उत्तम राहते. तर तुम्हीही अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये या छोटे छोटे उपाय करून आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर तुम्ही श्रावण महिन्यात हे नक्की 5 उपाय करून बघा. व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.